सर्वांना जय बाळूमामा. सकाळी सगळं आवरून घरातलं आहोंना उपीट करून दिलं नाश्त्यासाठी. शोनाचा असं खेळ सुरू होतं. म्हणलं खेळत्या तोपर्यंत आपण पण बाकीचं सगळं आवरून घ्यायचं म्हणून पटकन स्वयंपाक तेन करून घेऊन आवरून घेतले. मग नंतर आहोंचे कपडे इस्त्रीला द्यायचे होते म्हणून पसारा ढीग मांडला. आमच्या नंदूबाईंची मुलगी आलती त्रिशा. तिचं आणि शोनाचं खेळ चाललेलं. नंतरनं ह्या पण आल्या. ह्यांचं तरी काय हे सगळ्यात लहान बाळच होतं. मग नंतरनं श्रद्धाचं मामाचं बोलणं चाललेलं आणि आहो पण एकदम सिरियस होऊन ऐकत होते. नंतरनं आहोंनी काय केलं, शोनाची मज्जा करण्यासाठी म्हणून त्रिशाला असं लहान बाळ म्हणून घेतलं. खरं आमची शोना काय एकदम काळीबावरी होऊन तिलाच बघत होती. नंतरनं रडली. मग नंतरनं पोरींचं कैरी खायचं ते सुरूच होतं. मज्जा मस्ती करायचं. मग ह्यांचं चाललंय तोपर्यंत म्हणलं मी मिरचू करून घेतले. कारण की मला 2 डब्बे द्यायचे होते म्हणून काय करायचं म्हणून त्यात मिरचू केलं. सगळं वाटण वगैरे तयार करून घेऊन जिरं मोहरीची फोडणी तेन घालून त्यात मिरच्या भाजूस तोपर्यंत त्याला हे करून घेतलं. त्यात हळद, मीठ तेन घालून घेऊन परतून घेतले. नंतरनं शेंगाचं कूट, हे खोबऱ्याचं वाटण तेन केलतं ते दही घालून घेऊन थोड्या वेळ झाकून ठेवले. तोपर्यंत काय श्रद्धाचं आणि शोनाचा असं खेळ सुरू झालं. नंतरनं शोना आमची भक्तीला आणि सानूला भीती दाखवायचं काम सुरू होतं तिचं. ही श्रद्धा शिकवत होती तसं शोना करत होती. नंतरनं मग वडापाव तेन आणून खाल्लो. तर असाच होता आजचा दिवस. सर्वांना जय बाळूमामा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.